नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. अतिलीनता सर्वभावे स्वभावे, जना सज्जना लागी संतोष वावे, देहे कारणी सर्व लावीत जावे, सगुणीयती आदरेसी भजावे. या श्लोकात समर्थांनी आपले आचरण कसे असावे यासंबंधी मार्गदर्शन केले आहे. समर्थ सांगतात की प्रत्येक माणसाच्या अंगी लीनता म्हणजे नम्रपणा असावा. हा नम्रपणा वरवरचा नसावा, तर तो अंतःकरणापासून असावा. त्याचबरोबर नम्रता ही कुठल्या तरी अपेक्षेने नसावी, तर अगदी निरपेक्ष नम्रता असावी. या उलट कोणत्याही प्रकारची अपेक्षा नाही व दिखाऊपणा नाही अशी नम्रता ही सहजपणे असली पाहिजे. म्हणजे आपल्या तो आचरणाचाच एक भाग असला पाहिजे. पुन्हा ही नम्रता सर्वांप्रती व सर्व ठिकाणी सर्व प्रसंगात दिसली पाहिजे. अशी लीनता वडिलांच्या पुण्याईने येते असे म्हणतात. सुपुत्र मातृपुण्येन पितृपुण्येन लीनता, दातृत्व वंशपुण्येन आत्मपुण्येन भाग्यता. जी व्यक्ती नम्र असते ती अनेकांना संतोष समाधान देत असते. आपल्या वागणुकीने अशी माणसे सर्वांना आपलीशी करतात व आपल्या मनाला संतोष देतात. नम्र झाला भूता तेणे कोंडिले अनंता. जो नम्र आहे तो प्रत्यक्ष भगवंतालाही आपल्या प्रेमपाशात बांधू शकतो. सर्व जग आपलेसे करू शकतो. समर्थांना अभिप्रेत असलेली लीनता कशा प्रकारची असते याचे हे उदाहरण. प्रख्यात हृदयशल्य विशारद ज्यांनी पहिली हृदयारोपण शस्त्रक्रिया केली ते डॉक्टर ख्रिस्टीन बर्नार्ड यांची ही गोष्ट. पत्रकारांनी त्यांना विचारले की आपण इतक्या रुग्णांचे प्राण वाचवले, त्याचे मर्म काय? आपली या संदर्भात काय भावना आहे? त्यांनी उत्तर दिले की मी फक्त माझे काम केले. प्राण वाचवणारा मी नाही, प्राण वाचवणारा परमेश्वर आहे. तुम्ही म्हणताच आहात तर एका बोकडाचे प्राण वाचवण्याचे श्रेय मला मिळू शकेल. त्याचे असे झाले की मी आफ्रिकेत असताना तेथे एका आदिवासी मुलाला ताप येत होता. तेव्हा त्यांनी अंधश्रद्धेने एक बोकड बळी द्यायचे ठरवले. त्यावर मी त्यांना विनंती केली की अजून 2-3 दिवस मी औषध देतो. त्याने ताप उतरला नाही तर तुम्ही खुशाल बोकड बळी द्या. माझ्या औषधाने त्या मुलाचा ताप गेला व त्यांनी बोकड बळी देण्याचे रद्द केले. तेव्हा एका बोकडाचे प्राण वाचवण्याचे श्रेय मला मिळू शकले. बाकी रुग्णांचे मात्र प्राण वाचवले एकमेव परमेश्वरानेच. समर्थांना अशी लीनता अभिप्रेत आहे. नम्र स्वभावामुळे आपण सज्जन माणसांना समाधानी करू शकतो. नम्रपणामुळे समोरचा मनुष्य आनंदी होतो. आपण जेव्हा एखाद्याशी नम्रपणे आदराने संभाषण करतो तेव्हा समोरचा माणूस संतोष पावतो. समर्थ सांगतात की आपला हा नाशवंत देह सत्कारणी लागला पाहिजे. या अगोदर समर्थांनी असा उपदेश केलेला आहेच. दुसऱ्याच्या कल्याणासाठी आपण झटले पाहिजे. स्वतःच्या कल्याणासाठी झटणे हा मानवी स्वभाव आहे, परंतु दुसऱ्यासाठी झटणे हे आपण प्रयत्नपूर्वक अंगीकारले पाहिजे. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती किंवा बुडे हे जग न देखवे डोळा ही संत वचने आपणास माहीत आहेतच. यासाठीच समर्थ आपल्याला हा उपदेश करीत आहेत. समर्थ पुढे म्हणतात की त्या सगुणरूपी परमेश्वराला अत्यंत आदरपूर्वक भजा व आपला देह सत्कारणी लावा. चांगल्या कार्यासाठी वापरा. सगुण देहाचीच प्रापंचिक माणूस भक्ती करतो. म्हणून समर्थ म्हणतात की इतरांच्यासाठी सुद्धा झटा, कारण तेही जणू काही सगुण रूपधारी परमेश्वरच आहेत. तेव्हा त्यांच्यासाठीही कष्ट घेतले पाहिजेत, त्यांना जवळ केले पाहिजे. अशा रंजल्या गांजलेल्या सगुण देहांची सेवा म्हणजेच प्रत्यक्ष
सगुण भगवंताचीच पूजा होय. ती तुम्ही अत्यंत प्रेमाने, आपुलकीने व आदराने करा. जय जय रघुवीर समर्थ.